अगदी व्यवस्थित चालू आहे ना तो आलं. तेव्हा काका हा. मी लव्ह मॅरेज केलं. हम्म. तिला मराठी सुद्धा बोलता येत नव्हती. आता मराठी सुद्धा एकदम व्यवस्थित बोलायला लागली ती. ही हम्म. हा इथे ना युपीची ती. ते बाय आता त्यांचं कसं राहते माहिती का, ते म्हणते ना काय बुवा, कधी न मिळन गटकन गे. तुला ना नवरा भेटत नव्हता म्हणून तुला भेटला, आणि तुला बायको दिसाना म्हणून तू उत्तर प्रदेशला बॉम्बाला. अरे काय त्यांच्या बाहेर राहते यार. हा. अरे आपल्या इकडं चांगलं ताजं तवानं एखादं पाहिलं असतं, एखादं घरदार. हा. काय का बरं? तुम्ही, काय झालं? मला नाही आवडत भाई अशा बाया. तू काही म्हण, या बायाची वळण ध्यानावर नाही राहत. विशाल काय होती बाई, विशाल पाहिली कशी वाकडी तिने तिकडे ऐकलं काय माहिती. मला बोलायची पद्धत नाही मामा. ऐकू दे तिला, कोणचं लय सुईचं मराठी येतं. काका तुम्हाला बोलायची पद्धत नाही काय. काय चाललंय तुमचं हां? आणि त्याला इतकं काय काय गोडी लावता इतकं लाड लहान मुलं आहे का ते हां? काय माहिती कुठून आले डोक्यावर बसले माझे. किती काम वाढतं माहिती आहे का. झालं हे बनवून दे ते बनवून दे, 5-5 मिनिटात खायला पाहिजे त्याला. इकडे हा इकडे इकडे इथं बस मी तुला समजून जातो. इथं बस भावळे, तुला काही अक्कल नाही काय नाही. काय अक्कल नाही. मूर्ख आहे का तू? आमचा पाऊर आला तिकडचा. एक दिवसात तुला ते जड झालं. ते म्हातारा किती कोटी रुपयाचं म्हातारा आहे तुला माहिती आहे का? किती कोटी. 25 ते 30 कोटी रुपयाचा मालक येतो. खरंच आणि त्याला बायको नाही, पोरं नाही, कोणीच नाही त्याला. खरंच का. हा. आणि ती प्रॉपर्टी तो आपल्याला देणार आहे. असं आहे का. मग मला वाटलं नाही का उगाच मला त्रास रोजच्या म्हणून म्हणत होते. आणि ते कसं आहे माहिती आहे का, खायचं कसं आहे हे बाय, ही खेड्यातली येडे, बरोबर आहे की नाही. त्याच्यामुळे यांना नुसतं डुकरवाणी खायला लागत. पोषण कसं आहे पाहिजे. 2 जण खात ना तितकं एकटं खाऊन जात होतं बापरे. चल जाऊ दे. तुला सांगतो आपल्याला फायदा होणार असेल ना. ऐक, मी काय म्हणतो, ऐक एक मिनिट तुला मी एक सांगतो. गपचिप काय करायचं तर आहे ना, ती जास्त खातं ना, मिरची जादा टाकायची. म्हणजे पाणी पिऊन पोट भरत. हा म्हणजे तिखट असलं ना तर कमी खाईल. जगत आलं ना. मस्त आयडिया. पण आपल्याला फायदा. आणि हे लवंग टाकी जाय भाजीमध्ये, मग त्यांनी कमी जेवण जातं. हा लविंग तिखट असतं ना. आयडिया खूप छान आहे डोक्याने काम तुमची. घेत जा. आणि मी काय म्हणते, आपल्याला फायदा होतोय ना, पण करून घेते ना सेवा. आणि ऐक मी काय म्हणतो, म्हातारा आहे ना, म्हाताराला चावणं ठेव बरं का. एखादा असेल म्हातारा सोपं नाही बरं का. म्हाताऱ्याने कमीत कमी तुला सांगतो, माझा अभ्यासानुसार 1,000च्या पुढं बाया जवळ झोपून आला असं ना आजपर्यंत. बापरे. बापू असं आहे का. तो लय मग बेकार आहे तो. सांभाळून राहावं 100 लागेल. एकर जमीन होती, 100 एकर त्याच्याकडे. मग ती बायांमुळे विकली का. 100 एकरची 20 एकर राहिली फक्त. म्हणजे आता गेली असेल त्याची रेंज, त्यामुळे काही टेन्शन नाही. आपल्याला किती फायदा होणार ते का. आपल्याला 20 कोटी रुपये भेटते. चालते म्हातारा तिकडं वाट पाहत असं. चला काय नाही, मी समजून गेले. हा बरं का हा काका. हा बस. काय रे, लय येळ गेला रे. काही नाही, ते जरा किराण्याची यादी करीत होतो. असं मी म्हणलो काय झालं भाऊ. किराण्याची यादी करीत होतो. ती म्हणे काकाला काय आवडतं काय नाही आवडत. आहे तुम्हाला मुगाची डाळ नाही आवडती ना. काय उडदाचं घुट्ट, मुगाची डाळ, तिला सांगितलं का मग ती. हा चिकन मटनचे मसाले, बिर्याणी मसाला झणझणीत बनव तिला, मला जरा ते सांगून दे. सांगितलं. हा, हा. एक मिनिटावर का मामा, कोणाचा फोन आहे पाय. एक मिनिटावर. हॅलो. कधी, किती दिवस. अरे यार, नेमके आमची इथे तर पाहुणे आले होते. बरं येतो मी चला. ठीक आहे. गडबड झाली हो. काय. कंपनीचं अर्जंट मीटिंगला बोलवलंय बँगलोरला. अरे बाप, बँगलोर.
4 दिवस मीटिंग आहे. तुझी हा मग एक्स्ट्रा पैसे देतात ते. जाणे येण्याचं भाडं थोडं विमानामध्ये जातो आम्ही. हा मग कंपनी करीत असेल बा. कंपनी करते सगळं खर्च. पाय त्याच्या आईला माय पाय तो दाराला लागले आणि तू बँगलोरला हे चालला. बा काका, तुम्हाला वाईट वाटून देऊ नका, हम्म. पण जावं लागेल मला. जाऊ दे मग 2 दिवस मी थांबल आणि मी जाईल निघून. मग मी काय करू इकडं? ती बाई आपल्याशी बोलल का सुईची? पायल, हा इकडे या बरं. हा तिला तुम्ही रिस्पेक्ट द्या जरा. हा, नुसतं बरं. बाई बाई काय करते? बरं. इथं बस बरं 2 मिनिटं बस. मी चालू आहे बँगलोरला मीटिंगला. आता हा 4 दिवस आहे. तिथं प्रोजेक्ट आहे त्यांचा. तिथं मोठे मोठे लोक दुसरे येणार आहे कंपनीतले लोक. 4 दिवस मी जाणार आहे. तर काकांची सेवा कर. काकांना जे लागलं ते दे. काकांना आता जे आपण मध्ये यादी केली ना Discuss आपण केलं. हा, मध्ये यादी केली ना आपण. हा मामाला काय काय आवडतं यादी केली ना मध्ये. हा ते केली ना आपण. मग मामाला जे आवडतं ते दे मग. हा हा मटण सगळं आणून मस्त बनवून दे. सगळं पण सांभाळून. बरं मामा, आपलं मामाचे तो काका. चाल देऊ आता काय बरं काका, हा. निघू का मी? हा ए, काय लागलं ते दे. आतरून वगैरे करून देत जाय. हा सेवा कर काकाची. निघा तुम्ही. हा. किती दिवस जाणार आहे तुम्ही? 4 दिवस म्हणजे 2 दिवस. हा आशीर्वाद द्या. रात्री आहे मग. मी जरा निघतो. हा 4 दिवस. या सुखाचं आहे. हा हा 2 मिनिटं 2 मिनिटं. हा वय घे बोलून तिच्याशी वय. येऊ का? दरवाजा लावून घ्या. हा हा पाय लावते मग. हा लाव जाय बा फोन कर बर का. मामा आज ना आपण ना मस्त हॉटेलचं जेवण मागूया. त्याच्या आईचे पुचकाट. अरे हॉटेलमध्ये खूप टेस्टी बनते. अरे पण तू कढई मध्ये मला उखरी बोंबील तळून दे ना जराशी खातो ना मग. बोंबेल पाहिजे का? हा तळून दे चटकन चटणी सारखी. हा ते मस्त. हॉटेलचे तुम्हाला नाही आवडत का? अरे ते पुचकाट खायचं ते पण आता कडक खूप छान भाकर. बनवतात. मस्त टेस्टी असतं ते खायचं. मग जाऊ ना आपण ते खाल्लं का मग. म्हणजे बोंबील पण खायचं आणि तिथं पण खायचं. मग हा ठीक आहे मी बनवून देते. हा हो बनवते. भाकरी पण लागेल का? नाही तशीच वरमाडी तू काही नाही. हा बनवते. हा बनवावं लागेल. ऑर्डर दिलाय. इथं पण पाहिजे. काय करू त्याला? इथं पण खायचं तिकडं पण खायचं. ए बाबा बोंबील पाहिजे. ते काकाला पण 2-4 कांदे टाकते. त्यांना जास्त लागतं सगळं. लाल मिरची टाकून देते जास्त. मग काय ना नाही आपण आता कशी काय बोंबील बनवले तर. कुठे ठेवले मी? इकडे ठेवले असेल डब्यामध्ये. अरे अरे काका काय करताय तुम्ही? तू काय करते रे? मी ते तुम्हाला काय ते बोंबील. बोंबील पाहिजे ना. अरे म्हणलं आता तू कशी बनी ती बोंबील पण- ते पाय झालो. तुम्हाला काय कळतं का? तुमची वय माझं वय काय आणि कळतं का म्हणजे? तुम्ही काका आहे. अरे असू दे ना काका. त्याला काय होते का? काका माणूस नाही का? माणूस आहे पण काहीतरी लिहाज ठेवा ना. ते मला हे प्यायचं त्याला कुठं काही समजायचंय. हा आणि तुला मला माल करून टाकी. तू घाबरते काय तू? हा या बाय मी तुला काय सांगतो. इकडे चाल. ते राहू दे आता. बोंबील नंतर खातो आता मी. हा ये मध्ये बस. या बाय तुला एक सांग का? माझ्याकडं
जवळजवळ 200-300 400-500 अशी प्रॉपर्टी माग 20 करोडची प्रॉपर्टी असं म्हटलं तरी चालेल. 20 पूर्ण सगळी हा. असं आहे का? आणि हे बाय त्याच्यातली अर्धी प्रॉपर्टी तुझ्याच नावावर करून टाकील. खरंच? हा. अरे बापरे. आणि काय झालंय तुला खरं सांग का आता डॉक्टरने काय सांगितलंय माहिती का मला? काय? का मी आहे 12 महिने म्हणणे तर 8-9 महिन्याचा पाहुणा आहे. असं आहे का? माझी गॅरंटी नाही. तिथं गॅरंटी आहे, ती गॅरंटी नाही. असं आहे का? इथं चांगली गॅरंटी चालते आपली. मग मला फक्त तुला खुश करून द्यायचंय. पण खुश 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 खुश. करणार पण तुमची जितकी प्रॉपर्टी आहे ना फक्त माझ्या नावावर पाहिजे. दिली हा? दिली. तुमच्या- या बाय, हे तुला एक बघा सांग. ऐकून घ्या ना, तुमच्या पुतण्याच्या नावावर नको, त्याच्या माझ्या नावावर नावावर पाहिजे. त्या भूतकाळ दुसरे असते ते काय त्याच्या आईचं ते मर्दे त्याचा हिस्सेच घेऊ नको. ते पुतणी आहे फक्त, त्याला उमजत नाही, ते बधीर आहे माहिती आहे तुला. माझ्या नावावर पण सगळं पाहिजे. गेली. फक्त तुला सांगतो बाय हा. थोडासा गारवा दे मला. का का आता डॉक्टरनी सांगितलंय 1-2 वर्षाचा पाहुणा आहे. हा? तसं ते एकदम फिटनेस आहे. आपण मी असं विश्वास कसं करू? तुम्हाला ते लिहून द्यावं लागेल त्या काय? पेपरवर, काय स्टॅम्प पेपर करून सिग्नेचर म्हणजे पाहिजे. आत्ताच लिहून देऊ असं? मग किंवा आयला अजून तर पाण्यात उडी नाही मारली, बुडालं नाही त्याच्यात काही. हा, हिर किती कॉल आहे ती पाहिली नाही मी अजून. पण माझ्या पतीला सोडून तुमच्याशी रोमॅन्स अरे पण मग मला काय तिचा खोलदार पाहू देते का नाही, किती फुटे काय आहे, काही नाही का बस भांगाळे वरचीवर खालीवर खेळवायचं. आता काय? तुम्ही पण जरा थोडासा काय जरा आनंद घेऊ द्या मला. मला काय ते विसांनी काय असंच केली असेल का मला? कोणत्या ईशान? माझ्या नवऱ्याची गोष्ट करते मी. ईशान हा. चाप्टर बाहेर राहत्या तुम्ही चाप्टर. हा बरं जाऊ दे, आपल्याला बाकीशी काही घेणं नाही. आपल्या कामाशी मतलब ठेव. तुला लागती ना जेवढी इस्टेट तेवढी द्यायची तयारी. नाही तरी एवढी इस्टेट मा काय कामाची नाही. हा ना, आहे काय कामाची? नाही नाही मला थोडासा आता तुम्हाला पण कोणी नाही ना, आम्हीच आहे. तेवढाच आनंद भेटला म्हणजे माझा जीव बरं वाटेल, मला सुख समाधान मिळेल. हा करायचं का सुरुवात? कसं वाटलं? हा इंचभर हाडकं दिल्ली झाले आता. इंच बरं झालं. आणि मग तू म्हणजे तुला काय वाटतं? 1317वी तू आता ही. हा ते जाऊ द्या, त्याच्या आधीच्या त्या ते जाऊ द्या आता. काळ्या निळ्या ढवळ्या आता पिवळ्या. मी आहे ना तू तुमची आहे म्हणून तर तुला सांगतो. हा पण एवढं द्यायला ठेवा. तू म्हणशील मानावर लगेच करा, ते जमणार नाही बरं का. लगेच नाही, थोडं 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 पण आता थोडस तरी करणार ना. थोडं देणार ना. जसं जसं तू मला देशील ना तसं तसं मी तुला देणार. 1 कोटी देणार ना. अरे एक नाही, मी तुला 1.5 कोटी देईन. पण थोडं 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 हा, बस. खुश कर मला, ते जाऊ मी दे. तुला खुश करतो. बरोबर आहे. तुम्ही ते टेन्शन नको घेऊ, ते माझ्यावर सोडा. मी काय म्हणते, हा? तुम्ही ना हम्म. विशाल करता पण खूप डेंजर आहे बरं का. काय बोलती? आणि मी नाही डेंजर लय डेंजर आहे तुम्ही, तेच म्हणजे म्हणते. 20 सालपेक्षा मी डेंजर आहे. हा. खुशच झाली रे त्या आईचं. ते काय बोचणार आहे, काय काम असं. चाल चहा ठेव मला, तर मला मस्त जरा मैकी दा. ठेवते. गेलाय बंगलोला. मी तुमची ते बोंबील पण बनवून देते. ते बोंबील नको आता, गोडभर चहा कर. बोंबील संध्याकाळी खातो मी. हा, हा? बरोबर. चालेल ठीक आहे. हा ये घेऊन तो चहा. शाळेला माटा लय चाप्टर आहे. मला वाटलं ते 20 कोटी हातात देणार आहे, तर थोडं थोडं करून देणार आहे. जाऊ दे बाबा, मसाला लावते त्याला पण मी पण काय कमी आहे का? त्याला पण बरोबर पटवून घेते आणि मग नंतर नावावर करते सगळं प्रॉपर्टी. म्हाताऱ्याला राऊंडमध्ये तर घेतलंय आता. जाऊ द्या, माझाच फायदा आहे.